सकाळच्या घाई गडबडीमध्ये डब्यासाठी बनवता येईल अशी मस्त साधी सोपी झणझणीत वांगी बटाट्याची सुकी भाजी कशी तयार करायची ते बघूया। भाजी अगदी कमीत कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते। नमस्कार, मी सीमा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। वांगी बटाट्याची सुकी भाजी बनवण्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा साल काढून मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे। त्यानंतर 2 वांगी घेतलेली आहे। वांग्यांचा देठ सुद्धा मी इथे वापरलेला आहे। वांगी काळी पडू नये म्हणून इथे पाण्यातच ठेवलेले आहे। वांगी आणि बटाट्याच्या सारख्याच फोडी करून घेतलेल्या आहे। भाजी बनवण्यासाठी इथे गॅसवर कढईमध्ये 2 पळ्या तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता तेल छान इथे गरम झालेलं आहे। यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली, त्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलेला आहे। जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची आणि आलं लसणाचा ठेचा घातलेला आहे। अर्धा इंच आलं, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 6 ते 7 हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून असा ठेचा मी इथे करून घेतलेला आहे। ठेचा थोडा वेळ तेलावर परतून घ्यायचा म्हणजे मिरचीतला कच्चेपणा निघून जातो। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातली, त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा। आता हा कांदा थोडा वेळ तेलावर परतून घ्यायचा आहे। जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही इथे लाल तिखट सुद्धा घेऊ शकता। आता थोडा वेळ असा कांदा परतून घेतला, यामध्ये आपल्याला आता बटाटा घालायचा आहे। वांगी बटाट्याच्या फोडी तुम्हाला जशा हव्या तशा कट करून घेऊ शकता, छोट्या किंवा मोठ्या। आता बटाटा थोडा वेळ इथे आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा लाल टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो टोमॅटो घातलेला आहे। टोमॅटो खूप जास्त शिजू नये, खूप जास्त सॉफ्ट होऊ नये म्हणून थोडा उशिरा घातलेला आहे। तुम्ही कांद्यासोबत सुद्धा टोमॅटो परतून घेऊ शकता। आता बटाटा आणि टोमॅटो थोडा वेळ परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत। तर इथे मी सर्वात आधी धणे पावडर घातलेली आहे, साधारण 1.5 चमचा इथे धणे पावडर घातली। पाव चमचा हळद घातलेली आहे आणि अर्धा छोटा चमचा भरून इथे मी गरम मसाला घातला। आता सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया। मसाला तुम्ही कुठलाही वापरू शकता। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची म्हणजे मसाले करपणार नाही। त्यानंतर आता झाकण ठेवून साधारण 1 ते 2 मिनिटं मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे। बटाटा शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो म्हणून सुरुवातीला बटाटा असा थोडा वाफेवर शिजवून घ्यायचा। आता साधारण 1 ते 2 मिनिटं झालेला आहे। गॅसची फ्लेम अगदी कमी होती। आता तुम्ही इथे बघू शकता बटाटा असा अर्धवट शिजलेला आहे। खूप जास्त सॉफ्ट सुरुवातीलाच करून घ्यायचा नाही। अर्धवट बटाटा इथे शिजलेला आहे। त्यानंतर आता यामध्ये या वांग्याच्या फोडी घालूया। तर इथे मी दोघंही वांग्याचे देठ वापरलेले आहेत आणि आता वांग व्यवस्थित या बटाट्यासोबत असं मिक्स करून घेऊया। वांगी शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून बटाटा सुरुवातीला व्यवस्थित वाफेवर अर्धवट शिजवून घ्यायचा। खूप जास्त शिजवून घेतला तर मग बटाटा अगदीच भाजीमध्ये दिसत नाही, तो पूर्णपणे त्याचे तुकडे होतात। आता व्यवस्थित भाजी अशी खालीवर परतून घेतली, त्यानंतर यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर सुद्धा व्यवस्थित भाजी अशी हलवून घेऊया। ही भाजी अगदी कमीत कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते, झटपट बनवून तयार होते, शिवाय चवीला सुद्धा खूप छान लागते। आता व्यवस्थित मीठ घातल्यानंतर भाजी अशी हलवून घेतलेली आहे। आता गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि यावर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे। ही भाजी फक्त वाफेवर सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता। इथे अर्धी वाटी भरून, अगदी छोटी अर्धी वाटी भरून इथे मी पाणी घालते आहे। पाणी घातल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर ही भाजी आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटं इथे शिजवून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम अगदी मंद होती। आता झाकण काढून घेतलं आणि भाजी आता व्यवस्थित आपण अशी खालीवर हलवून घेऊया। ही भाजी शिजवण्यासाठी खूप जास्त पाण्याचाही वापर करावा लागत नाही, वाफेवर सुद्धा ही भाजी अगदी छान तयार होते। आणि आपण इथे थोडा देठ वापरलेला आहे, देठ शिजण्यासाठी वेळ लागतो म्हणून थोडा पाण्याचा वापर मी इथे केलेला आहे। त्यानंतर आता पुढच्या 2 मिनिटांसाठी अजून मी ते झाकण ठेवलेलं होतं। मंद आचेवर व्यवस्थित 2 मिनिटं भाजी झाकण ठेवून शिजवून घेतली। तुम्ही बघू शकता भाजीतलं जे पाणी आहे ते पूर्णपणे आटलेलं आहे। देठाचा जो भाग आहे तो शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो म्हणून इथे देठ चेक करून बघूया। हे बघा, देठ अगदी छान शिजलेला आहे आणि बटाटा सुद्धा अगदी सॉफ्ट झालेला आहे। तुम्ही बघू शकता बटाटा छान सॉफ्ट झालेला आहे, मात्र बटाट्याचा कुठेही अगदी असा गाळ किंवा तुकडा झालेला नाही। आता सर्वात शेवटी यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। तर पोहे खाण्याचे 2 चमचे एवढा मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। शेंगदाण्याचा कूट असा सर्वात शेवटी घालायचा म्हणजे तो करपत नाही।
आणि आता गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवून साधारण 1 मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. हे बघा, मस्त अशी दणदणीत एक वाफ आलेली आहे. भाजी अगदी परफेक्ट अशी इथे तयार झालेली आहे. सर्वात शेवटी बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि मस्त अशी ही वांगी बटाट्याची सुक्की भाजी इथे तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता, अगदी मस्त असा हा बटाटासुद्धा भाजीमध्ये दिसत आहे आणि वांग्याच्या फोडीसुद्धा दिसत आहे. झटपट अशी ही कमीत कमी साहित्यामध्ये वांगी बटाट्याची सुक्की भाजी बनवून तयार झाली. ही भाजी तुम्ही डब्यासाठी बनवू शकता, पोळी पराठ्यासोबत खाऊ शकता, साध्या वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी सुद्धा ही भाजी तुम्ही बनवू शकता. रेसिपी कशी वाटली एक कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा छान छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा, ऑलवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. पुन्हा भेटू अशाच एका छान आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.